एपीएमसी मार्केटमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, टेंडर प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रामचंद्र घरत यांनी आज एपीएमसीचे अप्पर निबंधक तथा सचिव शरद जरे यांची भेट घेत विविध समस्या मांडल्या. तुर्भे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर एपीएमसी मधील घाणीचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत घरत यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. रामचंद्र घरत यांनी सांगितले की एपीएमसी मार्केटमध्ये कचऱ्याचे ढीग, त्याची योग्य विल्हेवाट न लागणे आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सचिवांसमोर त्यांनी संपूर्ण परिस्थिती मांडली. यावेळी घरत यांनी टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत काही ठराविक कंत्राटदारांना लाभ मिळावा यासाठी टेंडरमध्ये विशिष्ट अटी घालण्यात येतात. तसेच मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती न देता मर्यादित प्रसिद्धी केली जाते असा मुद्दाही उपस्थित केला. यापुढे सर्व टेंडर प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येईल असे आश्वासन सचिव शरद जरे यांनी दिल्याचे घरत यांनी सांगितले. पुढील 2 दिवसात एपीएमसी मार्केटची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांसह संपूर्ण स्थितीचा आढावा घेणार असल्याचेही रामचंद्र घरत यांनी सांगितले. सचिव शरद जरे यांनी पाहणीसाठी अधिकाऱ्यांची मदत देण्याची तयारी दर्शवल्याचे त्यांनी नमूद केले. भेटीनंतर सचिव शरद जरे यांच्या कामकाजाचे कौतुक करत रामचंद्र घरत म्हणाले की सचिव हे केवळ कार्यालयात बसून काम करणारे अधिकारी नसून प्रत्यक्ष मैदानावर उतरून वास्तव समजून घेणारे अधिकारी आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे भविष्यात एपीएमसी मध्ये अधिक पारदर्शक आणि लोकहिताचे काम होईल असा विश्वास वाटतो. काय झाले, एपीएमसीच्या सचिवांना मी आज भेटलो, बऱ्याच दिवसातून भेट घेतली. आमच्या सभागृहामध्ये देखील विषय झाला की एपीएमसी मार्केटचं जे कचऱ्याचं साम्राज्य तिथे आहे, तिथे कचऱ्याचं ट्रान्सपोर्टेशन असेल, कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत, या सगळ्या कारणाने तुर्भ्याच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आजाराला सामना करावा लागतो. आज बरेच लोक तुर्भ्यामध्ये आजार आहेत. त्याचं एक कारण म्हणजे एपीएमसी मार्केटमधले घाणीचं साम्राज्य. आणि त्या दृष्टिकोनातून इथे मी जेव्हा भेट घेतली सचिवांसमोर, सचिवांसमोर बऱ्याचशा गोष्टी मी उलगडल्या की तुम्ही इथं काहीतरी मोनोपॉली ठेवलेली आहे, तुम्ही टेंडर जे काढता त्याचे चांगल्या मोठ्या पेपरला ॲड देत नाही आहे, कुठल्या तरी लोकल पेपरला सांगता आणि एक मॅनेज करता, अशा प्रकारचं काम होतं. पण आत्ता याच्या पुढे सचिव साहेबांनी मला शब्द दिले आहे की याच्या पुढे अशा काही गोष्टी होणार नाही. ऑनलाईन पद्धतीने आम्ही टेंडर काढलेले आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने सगळं चालणार आहे. इथं कोणाची आता मोनोपोली चालणार नाही. मी त्यांना असंही बोललो की तुम्ही याच्या अगोदर बोर्डच्या मिटिंगमध्ये एखादा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर येतो ना, बोर्डच्या मिटिंगला बोर्ड सदस्यांना दम देतो की कुठल्या प्रकारचं इथं काम चालतं. मध्यंतरी एक इथला ऑफिसर पैसे घेताना रंगेहात पकडला गेला. इथले लोक ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पार्टनर आहेत असं समजतं आहे. आणि म्हणून साहेबांना मी स्पष्टपणे सांगितलं, जर असं असेल तर मी आता रावल साहेबांना भेटायला त्यांना पूर्ण या गोष्टीचं विरोचन करण्यासाठी जाणार आहे. म्हणून तुमची भेट घेतलेली आहे की इथे कशा प्रकारचे कामं चालत आहेत आणि काहीतरी मोनोपोली करून त्या टेंडरमध्ये असे क्लॉज टाकायचे की दुसरा कोण बसता कामा नये. आणि अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार इथं होतो. शौचालयाचा भ्रष्टाचार, करोडोचं भ्रष्टाचार शौचालयामध्ये होऊ शकतो. मग आता शौचालयामध्ये त्यांनी सांगितलं आता BOTमध्ये आम्ही करतो आहे. अशा प्रकारची चांगली सुधारणा करण्याचं काम ते आता करतायत. आणि खरंच निश्चितच इथे चांगल्या कॉन्ट्रॅक्टरनी काम करावं. इथे जे कॉन्ट्रॅक्टर काम करतील त्यांनी लोकांची व्यवस्था नीट झाली पाहिजे. घाणीचं साम्राज्य आणि ट्रान्सपोर्टेशनचं जेव्हा नीट होईल तेव्हा सगळ्यांचं आरोग्य नीट राहील. आणि म्हणूनच आमची ही भेट होती. आता ही भेटचं पूर्ण विवेचन मी आता आमचे इथले नवीन जे सभापती झालेत रावल साहेब, जे आमचे पूर्वीपासूनचे मित्र आहेत, त्यांची भेट घेतो आहे. त्यांना इथलं पूर्ण माहिती देतो आहे. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की पूर्ण माहिती घेऊन मला भेटा, म्हणून आज भेटायला आलो. आणि येत्या 2 दिवसात मी पूर्ण मार्केट फिरणार आहे. मार्केटमध्ये सगळं घाणीचं साम्राज्य तुम्ही तुमच्या बरोबरच येणार आहे. इथल्या काही ऑफिसर माझ्याबरोबर येणार आहेत. सचिव साहेबांनी आता सांगितलं की तुम्हाला 2-4 ऑफिसर देतो, तुम्ही सगळं फिरा. आम्ही फिरतोय आणि सगळं टोटल निवेदन रावल साहेबांना देण्याचं काम करतोय. प्रतिसाद कसा भेटला? एकदम उत्तम. इथले सचिव अतिशय चांगले आहेत. सचिवांनी आम्हाला रिस्पेक्ट केलं. सचिवांनी ह्यापुढे काय काम होणार नाही. आणि सचिन खऱ्या अर्थाने ग्राउंडचे
ऑफिसर आहेत. म्हणजे एक ऑफिसर म्हणून खुर्चीवर बसणारे ऑफिसर नाहीत, ग्राउंडवर रिअलिटी बघणारे ऑफिसर आहेत. मला निश्चितच या मीटिंगमध्ये समाधान झालं की येणाऱ्या काळामध्ये चांगले लोक इथं काम करतील.